आहेत. आता या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली बॉलिंग केली आणि मॅच जिंकलो. या टुर्नामेंटबद्दल काय बोलणार? विकेट कसं काय आहे? बॅटिंगसाठी आवडतं बॅटिंग? बॅटिंगला बी सेम आहे आणि बॉलिंगला पण. टुर्नामेंट तर एकच नंबर आहे आणि यो निर्णय मला वाटतं चांगलाच आहे की 4 वाजता मॅचेस स्टार्ट कर. क्या बात है राकेश जी के ग्रेट इंटरव्यू बताई. निर्णय बड़ा बेहतर है. मुकाबला देखिए टेनेट फॉर्मेट के मैच के मैन ऑफ द मैच राकेश माली. ओवर टू कमेंट्री बॉक्स के मंडळी वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये पुन्हा एकदा या चौथ्या संधीमध्ये सहर्ष स्वागत करेन. आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. जो दिलेला वेळ होता तो संपलाय. कॅप्टन लक्षात घ्या. नेवाळीचे सचिन आघाडीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये आलेली आणि एक महत्त्वपूर्ण सूचना करतोय. जसा पहिला बॉल पडेल विदिन 20 मिनिट्स 20 मिनिटांच्या आत 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे. अन्यथा स्लो ओव्हर रेट मिळेल. लास्ट ओव्हरमध्ये 30 या सर्कलच्या बाहेर फक्त 4च फिल्डर असतील. चला विकी आणि हर्ष या आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हर्ष पाटील आणि विकी ठोंबरे
जय मल्हार खोणीसीला आपण आजच्या दुसऱ्या मॅचमध्ये पाहत आहोत. प्रिव्हियस मॅचमध्ये गावदेवी ॲलेक्स रोहित 11 कोणी बीने बाजी मारली. जबरदस्त सगळे 53 धावांना चेस करत असताना त्यांनी केलेलं आहे. अयंश 11 वाखणला परास्त केलं आहे त्यांनी. यानंतर एम गटातील आदर्श 11 खरड आणि जे के स्पोर्ट्स वाकण यांच्यामध्ये लढत आहे. विनंती हीच असेल की या मॅचचा पहिल्या इनिंगनंतर टॉस कंपल्सरी आहे, अन्यथा जो कॅप्टन उपस्थित नसेल ऑपोनंट कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. पहिला बॉल जसा पडेल टाइम आम्ही तुम्हाला सांगू. पुढच्या 20 मिनिटांचा तुम्हाला 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे. जबरदस्त खेळ मागच्या 3 दिवस रात्रींमध्ये आपण एन्जॉय केलेला आहे. चला मॅचला सुरुवात करायची प्लीज. मॅनेजमेंट टीमकडून आता सूचना येतात. सचिन जे कॅप्टन आहेत नेवाळीचे, पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार आहेत. तुषार जाधव. कालही आपल्याला नेवाळी पाडा संघ पाहायला मिळाला. लास्ट मॅचमध्ये जरूर तिकडे त्या धावा जरूर कमी झाल्या आणि लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारलीने काल बाजी मारली आहे. परवाच्या रात्रीमध्ये जय 11 प्रवीणजी पाटील यांनी पॅक केलेला वेलकम उसाटणे संघ सुपर 6ला क्वालिफाय झाला. तर पहिल्या दिवसामध्ये बिंदा शेठ पाटील यांनी पॅक केलेला एंजल 11 गावदेवी एकाटपाडाने सुपर 6चं तिकीट गाठलंय. अशा 3 टीम्स मागच्या 3 दिवस रात्रींमध्ये आपल्याला भेटलेल्या आहेत. आजची चौथी संध्या अंपायरचा ग्रीन सिग्नल. नयनरम्य असं वातावरण. इथून देखील सुंदर असा सनसेट आपल्याला पाहायला मिळतोय. वळत पहिला बॉल घेऊन तयार होतोय गोलंदाज. पहिलाच बॉल मिस्टमिंग हा फटका. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने बॉलवरती आला. वेल टच कॅच. रॉयल डक पहिल्याच बॉलवरती बाद होतोय. विकी ठोंबरे. फेमस कॉमेंटेटर आपल्या हेरूसने गावचे करण कारण फेमस कॉमेंटेटर आपल्या हेरूसने गावचे करण कारण. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. सँडी भाऊ कालपासून या स्पर्धेशी जोडलेले आहेत. ते पहिले 2 दिवस जरूर कलाकार प्रीमियर लीग कव्हर करत होते आणि कला माणसाच्या अंगात असते. खरं तर आज जसे आले हे गाणं खरं तर त्यांनीच बनवलेलं आहे आणि तुम्हाला ऐकवतात देखील. थँक्यू सँडी भाऊ आणि आपले सहर्ष स्वागत आहे 4थ्या दिवस रात्रीमध्ये. आदरणीय नेताजी पाटील साहेब आणि त्यासोबत आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब यांची उपस्थिती मंचावरती. वेलकम ट्रॉफीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर नितीन आलाय. पुल करत असताना समोर फिल्डर होता. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळते नितीन फुलोरे यांना. दुसऱ्याच बॉलवरती चान्स बनली होती. पहिल्या बॉलवरती ऑलरेडी विकी पॅव्हलियन मध्ये परतलाय. तुषारने चान्स क्रिएट केली होती मात्र मिस्टेक झाली आहे मिड विकेटला फिल्डर हरेश कडून. शेवटी पोहोचला होता आणि जर क्रिकेटमध्ये फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय त्याच्या हातात बॉल पडतोय म्हणजे कॅच त्याची होती. पुढचा बॉल बॅकफुटला पंच केलाय आणि इकडे जरूर बॉल चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर फार वेगाने डबलला चान्स. थ्रो चांगला आहे. चान्स इथेही आहे आणि इथेही बोट पंचांचा आकाशाकडे. आउट. 2 for 2. 2 ला दुसरा धक्का. जय मल्हार खोडीसीला. नितीन फुलोरे बाद. चेहऱ्यावरती दोन्ही बॅटर्सचा नाराज आहे कारण विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि या क्षणाला ती विकेट नव्हती पाहिजे त्यांना. आणि दुसऱ्या बाजूने विकेटसाठी जो काय अट्टहास आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग. लॉंग ऑफचा फिल्डर आपण बघितला अशा पद्धतीने त्याने हा थ्रो केला. योगेशने ॲक्युरेट आला थ्रो आणि त्यामुळे नितीनचा वेगाने धावला जरूर होता मात्र तो पोहोचू शकला नाही. त्या अगोदर बॉल पोहोचला आणि पुढचं काम तुषारने पूर्ण केलं. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 लखन साळवी इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगची डेप्थ आहे जय मल्हार खोडीसीकडे. मात्र या मॅचमध्ये सध्या तरी सुरुवातीलाच 2 विकेट 2च धावा आहेत.
बॅटचा हात लागला, बॉल स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये चालला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग फार वेगाने. पहिली तर पूर्ण झाले, डबल इकडे चान्स, रिक्स घेतली आहे. हो 2 धावा मिळतात, रिक्स घेत आहेत. 2 विकेट जरी पडला तरी धावांसाठी इथे धाव बॅटर्सची आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी धावासंख्या सध्या पुढे जाऊन पोहोचले 4 वरती. आजची 4थी संध्या आणि इकडून या कॉम्बॉक्समधून देखील VIP डायसवरून सनसेट पाहण्यासारखा आहे. थोड्याच वेळात तो आफ्टर फर्स्ट ओव्हर आम्ही ग्रामीण टेनिस cricket.in जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांनाही दाखवू. पीट्स होता, ड्राईव्ह केला, बॉल ऑन साईडला चाललाय, लॉंग ऑन रीचमध्ये फील्ड आला, मिड विकेटचा फंबल झालाय. बरंचसं तिकडे वेळ बराच गेला त्यांना थ्रो करण्यासाठी. आता अंडरआर्म थ्रो, धावा 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 6 या आकड्यावरती. हळूहळू हा डाव पुढे चाललाय, डबल येत चाललेत आणि धावासंख्या सध्या आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. खरं तर नेवाळी संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे, वेळेवरती ते देखील उपस्थित राहिले. आज आणि एका संघाला वाईल्ड कार्ड एंट्री आहे. एज होती यस्टांचा बाजूलाच बॉल शॉर्ट लेगमध्ये वेगाने, विकेट किपर तिकडून डायरेक्ट हिटला चान्स, मात्र ते झालं नाही. त्यामध्ये 1 धाव आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा 2 विकेट. बॅटिंग करत असताना जय मल्हार, खोणीसी. हा सनसेट सध्या तरी आपण सर्वजण पाहत आहोत. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस cricket.in. मावळता सूर्य केवळ दिवसाचा अनंत नसून एक नवीन सुरुवातीचे आश्वासनही असतो. मावळत्या सूर्याच्या सौंदर्यावर आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेवर आधारित काही गोष्टी आपण जरूर पाहतो. प्रत्येक मावळता सूर्य आणि अंधाराचं साम्राज्य घेऊन होतो, त्यामधून पुढच्या दिवसाची स्वप्न आपण प्रत्येकजण पाहत असतो. प्रत्येकाचं आयुष्य दिवस रात्रींवरती लपलेलं असतं आणि दिवसागणिक माणसाची ध्येय आणि त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना प्रत्येकजण त्या साखेर झोपेमध्ये उठून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो. नयनला आपण पाहत आहोत या षटकामध्ये. सेकंड बॉल, पहिलाच बॉल सेकंड ओव्हरचा जो फुल टॉस अगदी फुलर लेंथच होता, मात्र यॉर्क करून घेतलं होतं बॅटरने. पॉवर प्ले सुरू आहे सेकंड ओव्हरमध्ये. आपण पाहतोय नयन बोईर ऑन साइड मिड विकेट, लॉंग ऑन सध्या तरी फील्ड पोझिशन आणि डाऊन दी ग्राउंड मिड ऑफ आत आहे. एक्स्ट्रा कव्हरला बाहेर ठेवलंय. डगआउट बॉक्सच्या एक्झॅक्ट समोर एक फिल्डर आपण पाहत आहोत, कव्हर्स खाली आहे. देन पॉइंट, थर्ड मॅन, गलीमध्ये एक फिल्डर, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढचा बॉल नयन थोडा थांबून लॉफ्ट केल्या बॉलला, लॉंग ऑन द फिल्डर, अटेम्प्ट चांगला, मात्र त्यांचा वरतून लॉंग ऑनचा बाहेर डिस्पॅच केलं बॉलला. हर्षच्या बॅटमधून पहिला षटकार. जबरदस्त फटका. थोडासा पॉज घ्यावा लागला कारण वेग कमी होता जो बॅटरला अपेक्षित होता आणि पॉज घेऊन देन डिस्पॅच. लॉंग ऑनचा बाहेर आलेला षटकार. धावा 13. ओहो, इथे स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं बॉलला, मात्र लाईन मिस केली आहे. ॲक्च्युली प्ले इंटरेस्टिंग आहे. स्कोर ऑफ द विकेट आमचं कॉम्बॉक्स आहे, त्यामुळे लगेचच आम्ही तुम्हाला इकडून सांगू शकत नाही बॉल कसा वळतोय, पण आता जो वळलेला बॉल आहे तुम्हाला पाहायला मिळाला. आत आला स्ट्रेट बॅटने. कदाचित पुलला आडवा बॅटने अटेम्प्ट केलं असतं तर बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता, पण जर तरचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये असतं, जर तर फक्त कॉम्बॉक्समध्ये चालतं. धावा 13. 3 बॉल आणि बाकी आहेत पॉवर प्ले मधले. वन्स अगेन नयन बॅकफुटला थांबून पंच केलाय, समोरच खेळला, मिड ऑफला क्लिअर, मिड ऑफ आत होता आणि लॉंग ऑफचा बाहेर बॉल, चौकार. जर तुम्ही बघितलं तिकडे समोर त्या डोंगराचा पल्ल्याड तो चालला केशरी रंग, आकाशात पसरलेले ते केशरी गुलाबी रंग आणि मावळणारा तो सूर्य,
निसर्गाची ही किमया खरोखरच अफाट आहे आणि निसर्गापेक्षा माणसाने कसा बदल करावा हे निसर्गापेक्षा कोणी आपल्याला या सृष्टीमध्ये शिकवू शकत नाही. ओहो प्लेड ऑन वन द विकेट डाऊन 17 for 3. 17ला तिसरा धक्का. जय मल्हार कोणीसीला ओपनर हर्ष पाटील इज वॉकिंग बॅक. ये भगवान ऊर्जा देऊन जाईल आणि सध्या आकाशामध्ये तुम्हाला एअरलाईनचं विमान काय टेलिकास्ट आहे. इथे आपण बसलेलो आहे आकाशामध्ये तो चाललाय डोळ्यांच्या नजरेआड जरूर आहे पण तो कॅमेऱ्याचा लेन्सने मात्र टिपण्यात आलाय. वा. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. कॅप्टन आले तर आर्यन ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल होता. जरूर त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हिंग लेनला बॉल होता मात्र रीच पासून थोडासा दूर. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही षटकांमध्ये आपल्याला विकेट्स मात्र पाहायला मिळाल्या आणि 2 षटकांच्या खेरीज बरोबर तुम्ही 10 मिनिटं घेतलेली आहेत. सो कॅप्टनचं त्याबद्दल कौतुक असेल. उर्वरित 10 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं देखील तुम्हाला टाकायची आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. कोणीसी बॅटिंग करते. धावा आहेत 17 विकेट 3. ट्रॉफी सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. एक करंडक उसाटणे ट्रॉफी 2026 माजी सरपंच हेमंत शेठ मडवी यांच्या वतीने ते आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. बाईक स्कूटी तुम्हाला सध्या पाहायला मिळते. मालिकावीरची उद्योगपती राजन शेठ मडवी यांच्या वतीने आम्हाला ती स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यासोबत ज्या काही सायकल्स आणि आमचं कॉम्बॉक्स देखील सध्या तुम्हाला पाहायला मिळते. 2 सायकल आम्हाला मंगेशजी पाटील माजी सरपंच यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. त्यासोबत अंकुशजी बॉम्बे यांच्या वतीने एक सायकल. त्यासोबत सौभाग्यवती रेश्माताई सुनील पाटील समाजसेविका यांच्याकडून 2 सायकल आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्या स्पॉन्सर्डची जरूर आम्ही लिस्ट तुमच्यासमोर आणणार आहोत. त्याचबरोबरीने किरण शेठ राम मात्रेपाडा यांच्याकडून देखील एक सायकल आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि सर्व बॉल आम्हाला आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब दिलीपजी पाटील साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. दररोज खऱ्या अर्थानं आम्हाला जी जेवणाची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर्सला करण्यात येते संतोषजी पाटील साहेब आणि मारुतीजी गोंधळी साहेब यांच्या वतीने ते करण्यात येते. पिक केल्या बॉलला टायमिंग सोबत बॉल थेट स्क्वेअर लेगचा बार. संगीत कक्षामध्ये त्याला एक गाणं ऐकायचं आहे. वाजवा की सुरेश भाऊ. वा वा. हे गाणं अजराव मरे आणि फटका जो खरं तर अर्ली बॅट स्विंग होता बट टायमिंग तिकडे जुळलं आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 23 वरती. पुढचा बॉल तुषार कोलात होता खोदून काढला. मिड ऑन कडे चालला बॉल. लॉंगॉनच्या फिल्डरने धाव ठोकली. डबलला नकार दिला इकडे दोन्ही बॅटर्सने आणि त्यामुळे सिंगलवरती दोघंही थांबलेत. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 24. हळूहळू हा डाव पुढे चाललाय आणि मागच्या मॅचचा आपण विचार केला तर 52 बनवल्यानंतर 53 धावा याच खोणी गावच्या दुसऱ्या टीमने लगेचच चेस केला होता. गावदेवी अलेक्स रोहित 11 खोणी बी ने आणि इकडे जय मल्हार खोणी सी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत आहे. नेवाळीच्या अगेन्स्ट सचिनने टॉस जिंकला. फिल्डिंगचा त्याने डिसिजन घेतला. तुषारला आपण 3rd ओव्हरमध्ये कंटिन्यू पाहतो. बॅकफुटला थांबला होता. टॅप झाला बॉल. खरं तर कट करायचा होता पण बॅटचा आत लागला त्यामुळे सिंगल इथे येते आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 25. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॉलिंग ज्याने केली होती. अवघ्या 7च धावा आणि विकेट देखील पहिल्याच बॉलवरती आली होती. दुसऱ्या बॉलवरती चान्स होती मात्र फिल्डरकडून तेव्हा मिस्टेक झाली होती. बॉलस बॅक फोर्सने फटका खेळला. मोठी गॅप. लॉंगॉनला चिरत चाललाय बॉल. सीमा पार. चौकार.
जबरदस्त फटका फोर्सने खेळले, लाईनमध्ये होते बॉलचा, स्ट्रेट बॅटने ऑन ड्राईव्ह करत असताना चौकार. वन्स अगेन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेट .in आपल्याला दाखवत आहेत. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल होता, स्ट्रेट बॅटने थोडासा खेचला आणि बाजूने बिडॉनला चेस, देन लॉंग ऑनच्या फिल्डरला चान्स नव्हती. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 7 बॉल 16 वरती खेळत आहेत. मात्र एक सूचना मॅनेजमेंट टीमकडून बॅटर्सला, येस थँक्यू. शेवटचा एक बॉल आणि बाकी या षटकातील. स्कोर सध्या 29. कमी गती, पेस ऑफ, चांगल्या पद्धतीनं पेस वेरी करत असताना तुषार जाधव. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. अंपायरचा ड्रिंकचा सिग्नल. शेवटच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले, आउटकटर टाकला, थोडा लांब गेला बॅटर पासून. 29 for 3. जय मल्हार, खोणी सी. खबर तर त्याच्यानंतर आपण टॉससाठी कॉल करूया. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक गटातला हा सामना असेल. एका साईडला आदर्श 11 करड आणि त्याला फाईट करेल JK स्पोर्ट वाकलन. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत, त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण यावं टॉससाठी. नयनरम्य असं दृश्य अगोदर आपल्याला जरूर पाहायला मिळालं ग्रामीण टेनिस क्रिकेट .in द्वारे. डोंगराचा पल्लाड सूर्य लपत चालला आणि आकाशाने ओढलेली केशरी रंगाची चादर. निसर्ग जितका बदलतो तितका माणूस देखील आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण देखील बदलत आहे. बदल ही काळाची गरज आहे खऱ्या अर्थानं. क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच वेळेला आपण म्हणतो आणि गोलंदाजाने देखील आपल्या गोलंदाजीच्या वेगामध्ये जो बदल केला त्यामुळे बॅटर देखील फसला होता. शेवटचा बॉल त्याला मिस करून गेला. बदल आयुष्यामध्ये असेल, कोणत्या खेळामध्ये असेल, तुम्हाला तुमच्या स्किल इम्प्रूव्ह करत जावं लागतं. तुम्हाला बदल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करावा लागतो. जसं जग बदलतंय तसं तुम्हाला बदल तुमच्या स्वतःमध्ये करावा लागतो. बदलत राहावं लागतं. 29 29 धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 विकेट देखील 4th ओव्हरमध्ये आलाय. विनायक वायले, आर्यन ठोंबरे आणि लखनमध्ये पार्टनरशिप आता होत चाललेली आहे. फुल टॉस होता, ट्राय केला समोर, फुल फेस ऑफ द बॅट, लॉंग ऑफला मिस्टेक झाले, डबल चान्स थोडा उशिराने. ओहो, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती होत्या, बट तिकडे बॉलरला तो थ्रो कलेक्ट करता आला नाही. कदाचित मागे सोडला असता तर बॅकिंगला फिल्डर होते, मग चान्स बनलीच असती. आर्यन अगोदर कॉल दिला होता नव्हता, लखनने कॉल दिला होता नव्हता, हा तर प्रश्नचिन्ह आहे. मात्र रनआउटची चान्स बनली होती कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला दोघेही उभे होते. त्यानंतर लखन जसा नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला, आर्यनने देखील क्रीज सोडली होती आणि जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित लखनचीच विकेट जाणार होती. धावा 2 सध्या आपण पाहतोय 31. बॅकफुटला पंच चांगला आहे, मात्र कव्हर्सला फिल्डर थांबलेत. चांगली फिल्डिंग नयनकडून आपण पाहतोय. धावा सिंगल सोबत जाऊन पोहोचल्या सध्या जमलार कोणीसीच्या 32 या आकड्यावरती. प्रगती पथावर 14 षटक आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला 48 दाखवत आहे. पण सध्या ज्या काही आपण मागच्या 3 दिवस रात्रीमध्ये खेळ बघितले या स्पर्धेमधला, ही जी खेळपट्टी आहे बदलतीये. धावा बनतात सर्रासपणे. पुढे येऊन पिक केलाय, समोर खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे. सेकंड बाउन्स थ्रो त्यांनी कलेक्ट केला. आता सिंगल धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 33. 33 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. नेल्सन फिगर आहे. 3.3 ओव्हर कंप्लीट झाले आणि 33ला 3 सध्याचा स्कोर कार्ड. यानंतरच्या दोन्ही संघांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन. आदर्श 11 करड आणि JK स्पोर्ट्स वाकन टॉससाठी कॅप्टन. पुलचर केलाय, फ्लॅट चालला बॉल, लॉंग ऑनचा फिल्डर चान्स घेतोय, चांगली फिल्डिंग, कॅच पर्यंत पोहोचलेला आहे. देन त्यांनी तिकडे बॉडीच्या सहाय्यानं बॉलला स्टॉप केलंय. पुन्हा थ्रो केला राम. धावा 2 आणि 2ने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे 35. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल होता, टायमिंग नव्हतं इकडे, मात्र फटका तरी ते पुल करत असताना आपण बघितलं आर्यनला. वाकणचे कॅप्टन उपस्थित आहेत. आदर्श 11 करड उडवला आता, फुल फेस ऑफ द बॅट, लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय, पाहतच राहील, सीमा पार षटकार.
सरळ बॅटने जबरदस्त असा फटका आला. लॉगॉनच्या बाहेर आय थिंक आमच्या त्या प्रेक्षकांनी एका हाताने कॅच पकडली आहे. स्वागत आहे आपले वेलकम ट्रॉफीमध्ये. बॅकफूट पंच पण कव्हर्सला नयन आहेत. नयन त्यांचे बॉलवरती होते. नयनने चांगली कॅच पकडली आहे आणि इकडे विकेट येत असताना चौथी आर्यन ठोंबरे बाद. वा वा, हे गाणं फार जुने मात्र ज्यांनी ज्यांनी पवित्र रिश्ता ही सिरियल बघितली असेल त्यामध्ये गाजलेले गाणं आहे. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमधील हे गाणं आहे आणि सुशांत सिंग राजपूत यांची जरूर मला या गाण्याने आठवण झाली. बॉलिवूडचा अभिनायक जो आज काळाच्या पडद्याआड आहे. 41 41 धावा 4 विकेट. वयात मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज हेमंत. पहिला बॉल. हो, इकडे लाईन पाहावी लागणार. अंपायरला लेग स्टंपला सोडून व्हाईटचा सिग्नल. धावासंख्या सध्या आपण पाहतोय ती 42 42 धावा. लखन सेट बॅटर आहेत आणि जर त्यांच्या रेंजमध्ये बॉल दिला तर जरूर ते सीमारेषेच्या बाहेर मारण्याची ताकद ठेवतात. अगोदर 17 धावा पॅटमधून आल्या त्यांच्या. ओहो, अराउंड द लेग फोल्ड. विकेट आली आहे. 41 फॉर 5. निम्मा संघ गारद. फारच शफल झाले आणि देन जी लाईन होती त्या लाईन मध्ये शेवटी आलीच नाही त्यांची बॅट. नवीन बॅटर मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. यश मात्रे. ऑफसमचा बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचला खरा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगोदर फिल्डरचा वेगाने धावले होते. कदाचित कॅच होती नव्हती मात्र शेवटी त्यांनी जज केलं की आपण पोहोचणार नाही. थांबलेले आहेत. 2 धावा इकडे जातात आणि 2 धावांनी बॅटिंग करणारी जयमल्लार खोणी सी टीम पोहोचले. 44 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी 4 बॉलमध्ये 55 पर्यंत पोहोचावं सध्या पॅव्हलनमध्ये ही चर्चा असेल. पुन्हा खेचून ऑन साईडला फिरून मारलाय. बॉल गॅपमध्ये चाललाय. लॉंग लुक रेड मधून थेट डगआउट बॉक्स दिशेने. 4 धावा. आणि फिरून हा फटका हलका जरी बाउन्स भेटला तरी त्या बॉलला कसं फिरवलंय पहा. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचल्या 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. वाखणचे कॅप्टन आलेले आहेत आदर्श 11 करड. आपणास ही विनंती आहे दोन्ही कॅप्टन रेडी राहा. या 3 बॉल नंतर टॉस आपण लगेचच करणार आहोत आणि इलेक्ट्रिशियन्सला देखील आम्ही विनंती करू या इनिंग नंतर आपल्याला फ्लड लाईट्स ऑन करायचे. वा, पिकअप शॉट पुन्हा फिरलाय आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्लॉग हिटिंग जबरदस्त बॅटिंग करतात. 3 बॉलचा सामना आणि 3ही बॉल 2 तर त्यामधले बाहेर गेलेत आणि 12 धावा त्याने जमवलेल्या आहेत. स्टील टू गो. यावेळेला मिस टायमिंग आहे जरूर पण गॅपमध्ये बॉल झाला कव्हरच्या. त्या गॅपमध्ये शॉर्ट कव्हरच्या फिल्डरने गॅप कव्हर करून थ्रो केलाय. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 आणि या 2 धावांनी
ज्या काही गोष्टीचा मी उल्लेख केला होता की 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि 56 सध्या बनलात. आता 60चे प्रयत्न करू शकतात ते. हेमनचे षटक सुरुवातीला जरूर विकेट आपल्याला पाहायला मिळाली, पण हा जो षटकार फिरून आता पिक केलाय एलिव्हेशन या फटक्यामध्ये, पण लॉंग ऑनचा फिल्डरने एका हाताने अगोदर कॅच पकडलीच होती, ती सुटली आहे. डबलला चान्स, स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि विकेट येते यश मात्रेची रन आउटची. शेवटच्या बॉलवरती डाव संपलाय पहिला. धावसंख्या बनलेली आहे ती 57. 57ला 6 विकेट पडलेत आणि 58 धावांचं टार्गेट आहे आता नेवाळी संघासमोर. हा बॅटिंग कार्ड आहे. सर्वोत्तम आपल्याला पाहायला मिळाला लखन साळवे यांच्याकडून 17, यशकडून 15, आर्यनकडून 12, हर्षकडून 11 आणि त्याबरोबरीने 57 धावा जमलेल्या आहेत. 58 चेस करायच्या नेवाळीला. आपण वळूया टॉसकडे. नेक्स्ट मॅचचा ज्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन असतील. एफ गटामधला आजच्या या 4थ्या रजनीतला एकमात्र सामना आहे. आदर्श 11 करंड आणि JK स्पोर्ट्स वाकणमध्ये. मंचावरती आदरणीय नेताजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदर्श 11 करंड आणि JK स्पोर्ट्स वाकणचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आदरणीय नेताजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकीचा कौल. तर एफ गटातला हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नेताजी पाटील यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करतोय. एका साईडला JK स्पोर्ट वाकलन आणि त्याला फाईट करत असताना आदर्श खरड या दोन संघांदरम्यान तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय खरं तर करड संघ. चा निर्णय पेंडिंग आहे. त्याच्यानंतर व्यासपीठापर्यंत आपण शुभ सन्मान करूया. गुरुनाजी पाटील यांना विनंती की आपण यावा. आपलं शुभ सन्मान केलं जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजकर्ते गुरुनाजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. भरपूर चांगली स्पर्धा ग्रामस्थांच्या साथीनं साकारलेलं हे वेलकम ट्रॉफीचं हा आयोजन सोहळा नेताजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते गुरुनाजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. माहिती उद्धा शाल त्याच्यानंतर या स्पर्धेचा मोमेंट देऊन इथे हा सन्मान सोहळा तुम्ही अतिथी मंचकावरती पाहता. खरडचे सचिनजी पाटील यांची उपस्थिती आणि त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सो आजचा हा दुसरा सामना आपण एन्जॉय करत आहोत. नेवाळी आणि नेवाळी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आकाशजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला परी 11 जय बोले नेवाळी आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार खोणी सी मध्ये हा सामना आपण एन्जॉय करत आहोत. धावसंख्या सध्या आपल्याला जरूर पाहायला मिळाली. जसा पहिला डाव संपलाय 57 धावा बनलेल्या आहेत आणि 58चा चेस आहे. तर नेवाळी संघाला विनंती आहे की ओपनिंग पेअर लगेचच पाठवा आणि जे काही कॅप्टन येत आहेत टॉस झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही डिसिजन पेंडिंग ठेवत आहात. सो प्लीज पुढच्या जे काही कॅप्टन्स आहेत आणि जे संघ खेळणार आहेत डिसिजन तुम्हाला टॉस बॉक्समध्येच द्यायचं आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना मी करत आहोत. आणि आता वळत आपण या सेकंड इनिंगकडे. आवाज असेल तो शिरवलीचा पुन्हा एकदा येत आहेत मंगेशजी पाटील सर. थँक्यू. तर थँक्यू सो मच करण कालन सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच क्रमांक 2 दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला परी 11 जय बोले नेवाली आणि त्याला फाईट करत असताना जय मल्हार कोणी. तर खरड टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टाइम अलर्ट केला जाईल. पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच आमचे स्कोरर बाय मात्र टाइम अलर्ट करतील याच्याकडे देखील लक्ष द्या. 4 षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटक फेकावे लागतील याच्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही अतिरिक्त टाइम खर्च केला तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्ष पाहिलं सेकंड 17 मध्ये प्रवास करायचा.
58 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं. पहिलाच बॉल लाईन खराब आहे. बॉलिंग ड्राईव्ह करती गोलंदाज पाहायला मिळेल. नितीन फुलोरे हा पहिला मुख्य गोलंदाज. पहिलाच बॉल वाईट फेकला जिथे अतिरिक्त धाबेनं टीमचं अकाउंट ओपन झालं. 58 धाबेंचा प्रवास मॅचमध्ये करायचा आहे नेपाली टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज अविनाश जाधवानं राहुल जाधव ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. समोर फलंदाज पाहिलं तर राहुल जाधव, अविनाश जाधव हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा वाईट बॉल, ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की टीस वाईट. सध्या अवंत धाबा खर्च करतोय गोलंदाज नितीन फुलोरे, जिथे संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चांगल्या लेन्स चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. महत्वाचं षटक फेकत असताना तुम्ही हा गोलंदाज पाहता. ओ इथे यू मिस आय फेल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचित फलंदाज बाद. हा पहिला धक्का पाठी करत असताना नेपाली टीमला फलंदाज अविनाश जाधव बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट मैदानातून बाहेर झाला. पहिला धक्का बॅटिंग करत असताना परी 11 जय बोले नेपाली टीमला 58 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. आणि तो लक्ष्य पार करत असताना आता अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या नितीन फुलोरे करता. जिथे पहिला विकेट अविनाशी विकेट मैदानातून बाहेर झाली. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हरेश जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला 2 बॉलवरती थोडासा लाईनमधून भटकला आणि त्याच्यानंतर योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी करत असताना नितीन फुलोरे या गोलंदाज फुलटॉस बॉल दिशा दिली. फटका चांगला, चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार. चांगलं संगीत तुम्ही ऐकला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आज संगीत ऐकला. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. हलक्यात ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. उचलती फेकतील. थोडंसं पम्बलिंग झालं, थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा उचलत असताना या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पहिला संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक विकेट गमावला. त्याच्यानंतर अगदी चांगलं केलं सध्या फलंदाज तुम्ही हरेश जाधवचा पादा 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तेवढं चांगलं खेळ प्रार केलाय. फटका चांगला, चेंडू चालला अगदी मिड विकेटच्या दिशेनं बॉटलाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय फलंदाज हरेशना षटकार. षटकाराच्या मदतीनं धावगतीला वेग मिळालाय. संघाची टोटल धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. एक चौकार एक षटकार फलंदाज हरेश जाधवच्या बॅटमधून पाहिलं. जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी धाब्यांची लयलूट करण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना नेपाली संघ करतो. 58 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एक विकेट गमावला. त्याच्यानंतर भरपूर चांगला संघर्ष मॅचमध्ये पुढे येऊन केलेल्या पद्धतालिकेचा वापर. फटका हा देखील चांगला. कॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धाव्यांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 16 या आकड्यावरती. जो स्टार्ट होता बॅटिंग करत असताना परी 11 जय बोले नेपाली टीमला तो स्टार्ट मिळाला आहे. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार नितीन फुलोरे. प्रार केला या बॉलवरती. हा फटका चांगला अगदी लॉंग ऑन क्षेत्र खाली चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार. अंतिम बॉलवरती आलाय फलंदाज हरेशच्या बॅटमधून चौकार.
पाहते प्रेक्षकांना मनमुक्त करणारा संगीत डीजे सँडीच्या माध्यमातून आपण ऐकतो त्यांचा खेळ आभार व्यक्त करूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव पुस्तकामध्ये धावा पहिल्या संघ जाऊन पोहोचल्या टोटल 20 आकड्यावरती. सुरुवात अगदी दमदार बॅटिंग करत असताना नेपाळी टीमची पाहिली फलंदाज हरेश जाधव त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार 1 षटकार पहिला वैयक्तिक 5 बॉलमध्ये 18 धाब्यांचं दमदार योगदान देत असताना तो फलंदाज तुम्ही नॉन स्ट्राईक एंडवरती पाहता आणि स्ट्राईक वरती फलंदाज आज ओपनर राहुल जाधव सध्या ऑन स्ट्राईक वरती. षटक क्रमांक दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय लखन सालवी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना कोणी टीमला जर कमबॅक करायचं असेल तर विकेट खूप काही मॅच मध्ये इम्पॉर्टंट असतील. सेकंड षटक पहिल्याच बॉल वरती केला प्रहार फलंदाज राहुल जाधवच्या पाठमधून तडाखा धमाका ठोकलाय षटकार. पाहायला मिळतं धावगतीला वेग दिल्या संघाची टोटल धावसंख्या पहिली संघ 26 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 58 धाब्यांचा लक्ष मनामध्ये सेट केला आणि तेवढी चांगली फलंदाजी सध्या या मॅच मध्ये सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नेपाळी टीमची ड्राईव्ह केला अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न 2 धाबा घ्या बॉलवरती कंप्लीट. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट गोलंदाजी करत असताना कोणी टीमला करावे लागेल. जर अशा अतिरिक्त धावा खर्च केल्या तर आव्हान अगदी सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना नेपाळी टीमसाठी. या बॉलवरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज राहुल जाधव दिशा दिली फाईन रिझन क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू चालला अगदी गोलीच्या वेगानं बॉटल्यांच्या बाहेर 4 धाब्यासाठी चौकार. प्रत्येक बॉलवरती आक्रमण या मनसुबानं फलंदाजी करत असताना सध्या नेपाळी संघ जाऊन पोहोचला टोटल 32 आकड्यावरती. चांगली बॅटिंग आणि या मॅच मध्ये अगदी मजबूत स्थिती निर्माण करत असताना नेपाळी संघ जड मध्ये गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर हा बॉल डिलिव्हर केलाय लाऊड अपील केली जाते मात्र तेवढा तीक्ष्ण नजरनं पंचांची कामगिरी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. हा बॉल निर्धाव आलाय धावसंख्या स्थिर टोटल 32 धावा धाव पुस्तकावरती. या षटकाचा विचार केला तर 4 बॉल समाप्त झाले 4 बॉल मध्ये खर्च केला गोलंदाज लखन सालवीनं टोटल 12 खर्च केल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी समोर राहुल जाधव दोन्ही साईडनं अगदी चांगला खेळ दोन्ही फलंदाज अगदी चांगला खेळ करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये हा देखील पटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत लॉंग मिड ऑन मध्ये उत्सदी फेकतील तोपर्यंत या बॉलमध्ये सिंगल दाबायला प्राधान्य चांगलं क्रिकेट आहे. पहिला आक्रमण त्याच्यानंतर सन्मानदायक क्रिकेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघाची टोटल धावसंख्या पहिली संघ डबल तिरी 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना परी 11 जय बोले नेवाली. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज लखन सालवी विकेटसाठी प्रयत्न विकेटसाठी षडयंत्र गोलंदाजी करत असताना कोणी टीमला रचावा लागेल. समोर फलंदाज हरेश जाधव तेवढ्याच चांगली फलंदाजी अगदी एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षक आहेत पम्बलिंग लेझी क्रिकेट अंतिम बॉल वरती आलाय हरेशच्या बॅटमधून चौकार चुका करतोय सध्या गोलंदाजी करत असताना कोणी संघ आणि त्या चुकीला माफी नाही अंतिम बॉल वरती चौकार.
केला जातोय. ज्यावेळी तुमच्या बॅटनं सर्व बॅटनं जर धावा येत असतील तर आडव्या बॅटचा वापर करणं हे कुठेतरी कर्दनकार राहतं आणि हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज कुंदन मात्रे याच्यावरती आता विश्वास ठेवला सध्या कोणी टीमनं आणि त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी करावी लागेल. कुंदन मात्रेसाठी कॅश प्राइज जर सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर ऋतिक पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हा ट्रॅकर टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला उचलतील फेकती सिंगल कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये टोटल धावा पहिला संघ 38 आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर येणारे 16 बॉल आणि गरज 20 धावेंची. आत्मविश्वासानं आता गोलंदाजी करावी लागेल. कोणी टीमला कमबॅक करायचं असेल ना तर विकेट मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि तेच विकेट घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार कुंदन. अगदी जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाहीये. फक्त एकच धावेनं समाधान मानलंय. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 39 आकड्यावरती. या षटकाचा विचार केला थोडंसं धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न गोलंदाज कुंदन मात्रेने केलाय. मागील 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केला. विकेट देखील खूप महत्वाचे आहेत. समोर फलंदाज पाहिलं तर राहुल जाधव हा फलंदाज सध्या इनॅक्शन मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार कुंदन मात्रे. अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पॅकअप साठी क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये तोपर्यंत संधी साधल्यानं या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. चुका करतं मॅच मध्ये कोणी संघ. प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती वाचवण्यासाठी संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. जर अशा अवांतर धावा खर्च केल्या तर मी पहिले देखील म्हटलं होतं की आव्हान अगदी सोपं करून देईल नेपाळी टीमसाठी. संघ 41 आकड्यावरती. 14 मध्ये 17ची गरज. पुढे येऊन केलाय. चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय. जरूर 12 बॉलमध्ये 2 षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात केली. त्याच्यानंतर माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये प्रोटेक्शन आहे. मी बॅकअप देऊ शकतो. मी कमबॅक करू शकतो. याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना गोलंदाज कुंदन मात्रे गोलंदाज पाहता. मागील 5 बॉलमध्ये पाहिलं तर धावा खर्च केल्या अवघ्या 4. शेवटचा अंतिम बॉल. चांगली गोलंदाजी आहे. तेवढा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. अंतिम बॉलमध्ये पाहिलं तर धाव आली सिंगल. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 18 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नेपाळी संघ जाऊन पोहोचला 42 आकड्यावरती. लक्ष 58 धावेंचं होतं. येणारे 12 बॉल आणि 16 धावेंची गरज. बारा बॉलानं गरज 16 धावेंची. 8च्या सरासरीनं आता धावा जमा कराव्या लागतील. 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना नेपाळी टीमला मागील 3 षटकांचा विचार केला तब्बल 42 आकड्यामध्ये संघ जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता. साईचा वापर मॅच मध्ये केला. येणारे 12 बॉलमध्ये 16 धावेंची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पकड मजबूत केले बॅटिंग करत असताना नेपाळी टीमना. मॅच मध्ये पलटवार करेल. फटका चेंडू आब्यामध्ये. मात्र चेंडू सलग ती बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. षटकार आलाय फलंदाज राहुलच्या वाटमधून.
संघ जाऊन पोहोचला टोटल 48 या आकड्यावरती. येणारे 11 बॉल आणि अवघ्या आता 10 धाब्यांची गरज. 11 बॉल 10चं समीकरण. गोलंदाज सह्या साहिल ठोंबरे. पुन्हा प्रहार केला. हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहेत. हो इथे कॅच ड्रॉप. जीवनदान फलंदाज राहुलला आणि मिळतील 2 धावा बॅटिंग करीत असताना नेपाळी टीमला. वारंवार चुका करतोय सध्या कोणी संघ आणि त्याच्या कारणाचं संघावरती दबाव आलाय आणि अगदी चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना नेपाळी संघ पाहायला मिळतं. दोन्ही संघ पुढे सरकला. टोटल 50 धावा धाव पुस्तकावरती 58 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे 10 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. 10 बॉल 8चं समीकरण. सामना लवकर फिनिश करेल की सामना क्लोज घेऊन जाईल बॅटिंग करत असताना नेपाळी. अगदी चांगला फलंदाजी सध्या राहुल जाधव आणि हरेश जाधव ही जोडी खेळपट्टीवरती. प्रहार केल्या. चेंडू हवेमध्ये. इलिव्हेशन ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक आहेत. विकेट हा दुसरा विकेट मैदानातून बाहेर होतोय. फलंदाज राहुल जाधव वैयक्तिक चांगला केस साकारलं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. बाहेर गेला. मॅच मध्ये शिरकाव करेल का गोलंदाजी करत असताना कोणी संघ. येणारे 9 बॉल 8 धावांची गरज. या धावा डिप्रेस केल्या जातील का हा देखील मोठा प्रश्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी सचिन पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सिंगल डबलला देखील सामना जिंकू शकते. मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी सध्या करेल बॅटिंग करत असताना नेपाळी संघ. येणारे 9 बॉल 8 धावांची गरज. मागील 3 बॉलमध्ये साहिल ठोंबरेने खर्च केला 8. आता 9 मध्ये वाजवायचे 8. पुढचा बॉल गोलंदाज सह्या साहिल समोर फलंदाज सचिन पाटील. हा ट्रॅकर फुल केलाय. फुल सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिलाय. डीप बॅकवर्स कवलेजच्या वर 6 धाब्यांसाठी षटकार. ना दिला षटकाराला आता सामन्यामध्ये अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उपाय सध्या बॅटिंग करत असताना नेपाळी. येणारे 8 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. काय फलंदाजी केली. प्रत्येक फलंदाजानं आक्रमण केलं. 58 धाब्यांचा लक्ष पार करीत असताना चांगल्या स्थितीमध्ये नेपाळी. पुलटास बॉल हलक्यातनं पुश केला. पुश करून खुश रवा. सिंगल कंप्लीट झाली. एकच धाब्यानं समाधान मानलंय. 1च्या मदतीनं स्कोर लेवल टोटल संघ जाऊन पोहोचल्या 57 या आकड्यावरती. आता येणारे 7 बॉल आणि 1 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी दमदार स्पर्धा पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आणि तेवढी चांगली स्पर्धा वेलकम उसाटने आयोजित वेलकम ट्रॉफी. हलक्यातनं पुश केलाय. चेंडू चालला अगदी बॉन्डलाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम. परी 11 जय बोले नेपाळी. हार्ड लक कोणी संघ. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मानवतमा सैरो ठरल्या ज्यांना वैयक्तिक 8 बॉल मध्ये 27 धाब्यांची